विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा प्रथम नमन करू गणाता उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुर्णनाची आत्मजा वाक सिद्धी पाविजय सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण त्यांचे मी पुण्य पावन प्रसन्न होणी श्रोते जन तया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासी अर्पित अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडीली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार दुःख भंजन मारुती नंदन दुःख भंजन मारुती नंदन सुनो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाला लखन जी को लाला आला सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आज या ठिकाणी आपण 7 दिवसाची कथा संपन्न करत आहोत कथेचा प्रथम दिवस पहिला दिवस या ठिकाणी आपल्या परिसरातील ज्यांचं महाराष्ट्रामध्ये भूषण आहे गायनाचार्य मृदंगाचार्य व तसेच पेटीवादक आदरणीय सगळेच आळंदीकर महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमतः आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू व तसेच तुम्ही जमलेले सर्व सज्जन श्रोते मायबाप या ठिकाणी कथेकरता 2 तासाचं श्रवण करण्याकरता बसलेले आहात तुम्ही
एकदा तुमचं स्वतःचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. आता कथेला आपण प्रारंभ करत आहोत, पण कथेला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांना महत्वाची एक सूचना ती अशी आहे, ऐका. मी आपणास 3 गोष्टी सांगणार. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखानं भगवान परमात्म्याचं भजन करायचं ज्यावेळी भजन चालू असेल त्यावेळेस. दुसरी गोष्ट, आपण बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं. बोला पटकन. महिला मंडळ, पुरुष मंडळ, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. आपण कथा संपेपर्यंत उठायचं नाही, शेजारच्याला उठू द्यायचं. बोला पटकन. शेजारच्याला उठू द्यायचं नाही. आपण झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. आणि चष्मेवाल्यांकडे खास लक्ष ठेवा, चष्म्याच्या आत किती डोळे लागतील सांगता येते. म्हणून सर्वांना विनंती आहे, अगदी शांत पद्धतीने कथा श्रवण करायची. आज आपल्याला संत नामदेव चरित्र यांच्या कथेला प्रारंभ करायचा आहे. जे संत नामदेव राय सामान्य नव्हते, जे भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त होते, त्यांचं आपल्याला या ठिकाणी चरित्राचं अवलोकन करायचं आहे. पहा, नरहरी आणि लिंबाबाई यांच्या पोटी दामाशेट्टी नावाचा पुत्र जन्माला आले. तेही सामान्य नाही, अगदी ज्ञानरत्न, जे भगवान परमात्म्याची जसं स्वतःच्या शरीराची ओळख झाल्याच्या नंतर परमार्थ हा चालू होतो आणि परमार्थ चालू झाला की तो खंडित न करणं हे शरीराचं कार्य आहे. तसं दामाशेट्टी यांचा परमार्थ सुरू झाला. विवाह गोनाई नावाच्या शिष्य झाला. गोमाजी शिंपी यांच्या मुलगी गोनाई यांच्याशी दामाशेट्टीचा विवाह झाला. आता विवाह झाल्यानंतर पहा, घरामध्ये परिस्थिती आहे, खूप हलाखीचे दिवस आहे, गरिबी आहे. आणि त्या दिवसामध्ये पंढरीच्या वाऱ्याची करायच्या, आळंदीची वारी करायची, आषाढी कार्तिकीला जायचं. मग घरामध्ये रडण्याचा तुटवडा वाढतोय, संसारही करायचा आणि त्याचबरोबर परमार्थही करायचा. पण दामाशेट्टी जसे परमार्थाला लागले तसे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एकही वारी चुकवली नाही. खूप वर्ष कालावधी लग्नाला झाला, पण पोटी लेकरू बाळगत नाही. पोटी एखादं लेकरू जन्माला यावं असं दोघांनाही वाटतं, पण लेकरू काही जन्माला येत नाही. पंढरीच्या वारी करता गोनाई आणि दामाशेट्टी दोन्ही गेले. दामाशेट्टीने सांगितलं होतं, हे बघ, पांडुरंगाकडे हात वाकायचे नाही, पांडुरंगाकडे काही मागायचे नाही, निस्वार्थपणे परमार्थ करायचा, देवाकडे अपेक्षा करायची नाही. त्याच्या नशिबानं, आपल्या नशिबानं जे घडेल ते चालू द्यायचं. जरी नसेल पुत्र, परंतु संसार चालू आहे ना. ठीक आहे, पण माय होती. प्रत्येक आईला वाटतं आपल्या पोटी एखादा तरी पुत्र जन्माला यावा, म्हणजे आपला संसार सफल झाला समजा. आईचं कारण पंढरीची वारी, त्या वारीमध्ये गोनाई आणि दामाशेट्टी निघाले, पंढरपुरामध्ये पोहोचले. आणि आता पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. आणि स्नान केल्याच्या नंतर मायबाप दर्शन बारीला लागले. आणि लागल्याच्या नंतर प्रसंग घडला. आतमध्ये महाद्वारात त्या ठिकाणी दामाशेट्टी आणि गोनाई दर्शन करता गेले. आणि पांडुरंगाजवळ गोनाईने सांगितलं, हे देवा, आई देवा, हे बघ, मी आतापर्यंत तुझी वारी केली, पण त्या वारीच्या पण आजपर्यंत सुतळीचं कुणाला केलं नाही देवा. आज एकच मागणं आहे देवा, की माझ्या पोटी तुझा पुत्र जन्माला आला देवा, बाकी मला काही नको. त्या ठिकाणी गोनाई
जन्मासाठी बोला संत नामदेव महाराज की जय गोनाईने नवसला केला रे गोनाईने नवसला नवसला केला गोनाई नवसला केला गोनाईने नवस केला केला रे गोनाईने नवस केला गोनाईने नवस केला केला रे गोनाईने नवस केला गोनाईने नवस केला केला गोनाईने नवस केला गोनाईने नवस केला देवपुत्र देई मला 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 शुद्ध देखोनिया भाव भाव रे शुद्ध देखोनिया भाव शुद्ध देखोनिया भाव भाव रे शुद्ध देखोनिया भाव शुद्ध देखोनिया भाव शुद्ध देखोनिया भाव शुद्ध देखोनिया भाव रे शुद्ध देखोनिया पोटी आले नाम देवा पोटी आले नाम देवा शुद्ध देखोनिया भाव भाव रे शुद्ध देखोनिया भाव भाव रे शुद्ध देखोनिया भाव भाव रे शुद्ध देखोनिया भाव शुद्ध देखोनिया भाव शुद्ध देखोनिया शुद्ध देखोनिया शुद्ध देखोनिया बोलिए संत नामदेव महाराज की जय जे नामदेव महाराज छोटे म्हणता 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 6 वर्षाचे झाले किती वर्षाचे झाले एवढं पटकन लेकरू मोठं होत नाही पण आपल्याला कथित मोठं करायचं बर का कारण असे जर पटकन लेकरं झाले असते तर लहानपण लेकराचा ताण झाला नसता बरोबर की नाही 6 वर्षाचे आता नामदेवराय झालेले आहेत आणि अगदी भगवान परमात्म्याच्या भक्तीचा लढीवाळ भक्तीचा नाद माझ्या नामदेवरायांना लागला 6 वर्षाचे माझे नामदेवराय पण भक्ती स्वरूप होऊन गेले आणि फक्त हातामध्ये विना घेणे चिपळ्या घेणे आणि घरामध्ये नाचत बसणे त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करणं हे हा नाद माझ्या नामदेवरायांना लागला एवढा नाद एवढी भक्ती चालू झाली अवघी किती वर्षाची असताना 6 वर्षाची असताना भक्ती चालू झाली आणि तेवढ्यामध्ये दिवाळीचा सण आला 6 वर्षाची नामदेवराय पण पांडुरंगाची भक्ती चालू झालेली आहे दिवाळीचा सण आला आईला विनंती करतात आई तू मला झोपेतून उठवलंस ठीक आहे उठा नामदेवा रे किती झोपशील सण दिवाळीचा आहे आज पहिली अंघोळ आहे नामदेवा उठ तू मला उठवलं आई मी उठलो ग पण माझी इच्छा आहे ज्या पांडुरंग परमात्म्याची मी भक्ती करतो ज्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ मी लोळतो लोटांगण घालतो
त्या पांडुरंग परमात्मा सावळा आहे ग, खूपच काळा आहे. त्याला थोडंसं जर गोरं केलं तर बरं होईल. 6 वर्षाचे नामदेवराय आईला काय बोलावं कसं बोलावं कळत नाही, पण इच्छा आहे की देवानं गोरं व्हावं. आणि आज तू म्हणतेस आंघोळ पहिली आहे दिवाळीची. माझ्या विठ्ठलाला जर तू आज आंघोळ घातलीस तर हे बघ माझा विठ्ठलही गोरा होईल. बघ ना मी किती गोरा दिसतो. मग माझा विठ्ठलही गोरा होईल. आई सावळा आहे. बिचारा त्याला नाही आई हाक सुद्धा त्याच्या तोंडी येत नाही. म्हणतात नामदेवराय आईला विनंती करतात, अगं आई घालशील का? तेव्हा आई म्हणते, काळ्या विठ्ठला वाचून तुला सुचते का काही? आई हाक सुद्धा तुझ्या तोंडी येत नाही. म्हणतात गोणाई आई साहेब म्हणतात की अरे त्या काळ्या विठ्ठला वाचून तुला काही सुचते का? मला कधीतरी आई म्हणून काहीतरी आई पण तू जागृत कर नामदेवा. पण नामदेवरायांना विठ्ठलाचा ध्यास लागलेला. त्या विठ्ठलाला यावं आणि माझ्या आईच्या हाताने आंघोळ करावी हीच इच्छा माझ्या नामदेवाच्या मनामध्ये. तेव्हा आईला सांगतात, आई हे बघ विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये मला दिसते ग तू, तुझ्यामध्ये दिसतो मला श्रीरंग सावळा. हे बघ त्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये मला तू दिसतोस ग, आणि तुझ्यामध्ये मला तू सावळा श्री विठ्ठल दिसतो गाई. आज तरी त्या माझ्या सावळ्या विठ्ठलाला आंघोळ घाल. त्या ठिकाणी नामदेव महाराज देवळात जातात. राहुळात गेल्याच्या विठ्ठलाला विनंती करतात, हे बघ तुझ्या सावळ्या एकच कारण नाही आई आता मी स्नान आणि विठ्ठला अरे तुला आई नाही, तुला वडील नाही, तुला कुणी व्यवस्थित आंघोळ घालत नाही. आज जर माझ्या आईच्या तू आंघोळ करशील विठ्ठला, अगदी गोरा होशील. तुझं ते काळा हात निघून जाईल. हे बघ तुला आई नसल्या कारणानं रंग असा काळा झालेला आहे. जसं काही सद्गुण मूर्ती सोबत बोलावं असं नामदेवरायांना सोबत बोलतायत. विठ्ठल भगवान परमात्मा म्हणतात, हे बघ विठ्ठला मी आलो असतो पण या ठिकाणी बहु राहील. मला काही सुट्टी मिळत नाही. 28 दिवस झाली इथे दिवाळीची सुट्टी नाही, उन्हाळ्याची सुट्टी नाही, रविवारची सुट्टी नाही, सर्वांना सुट्टी मिळते. पण मी 28 दिवस झालो जसं उपाय मी अजून इथे गेलो नाही. मग नामदेवराय म्हणतात, देवा एक काम करा, मी तुमच्या जागेवरती उभा राहतो आणि उभा राहिल्याच्या तुम्ही काय करा, स्नान करण्याकरता जा. ठीक आहे. नामदेवराय देवाच्या जागेवरती उभे राहिले. कोण उभं राहिलं? बोला पटकन. नामदेवराय देवाच्या जागेवरती उभे राहिले. झोपल्या गाय महिला मंडळ प्रत्युत्तर देत जा. माझ्या लक्षात येईल तुम्ही माझ्याशी झालात की नाही. कोण त्या ठिकाणी नामदेवराय देवाच्या जागेवरती उभे राहिले आणि देव स्नानाकरता गेलेले आहे. आता विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला म्हणजे नामदेव महाराजांच्या घरी गेलेले आहे. आता स्नानघरामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा जाऊन उभे राहिले. आता उभे राहिल्याच्या नंतर गोणाई आईसाहेबांना असं वाटलं नामदेव किती वेळचा स्नानघरात गेलेला आहे, त्याला कपडे काढले की नाही याच्या करता गोणाईने आवाज दिला. काढलेस का कपडे? हक्क गोणाईची आली. वस्त्र काढण्यास समितीने सुरुवात केली. गोणाई स्नानघरात पाणी घेऊन आली. आल्याबरोबर विठ्ठलाला पाहिलं. अंगावरती घेतलं की अरे विठ्ठला तू इथे आलास कसा? कुठे आहे माझा नामदेव? तेव्हा विठ्ठलानं म्हणावं गोणाई आईसाहेब तुम्ही सर्वांवर घालताल तरी या जगात पहिला भगवान ठरताल. कारण भगवान परमात्म्याला अंघोळ घालणं काही सोपं आहे का? तेव्हा गोणाई म्हणतात ठीक आहे विठ्ठला, अरे मी तुला अंघोळीची इच्छा पूर्ण करीन देवा, पण देवपणा विसरली माझ्या पोटी जन्म घ्यावा. अहो महत्वाचं मोठेपण देवालाही पटलं. देवालाही आईसाठी लहान व्हावंसं वाटलं म्हणून स्वामी तिला जगाचा आईना मायबाप त्या ठिकाणी विठ्ठलानं आंघोळ केली आणि आईचं महत्त्व गोणाई आईसाहेबांना दिलं. आणि नामदेवराय म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार. त्या ठिकाणी नामदेवराय गोणाईच्या पोटी जन्मास आले. असे नामदेवराय भगवान परमात्म्याच्या समवेत रूढ अगदी भगवान परमात्म्याचे लाडके होऊन गेले. अगदी 6 म्हणता आता 6 म्हणता नामदेवराय किती वर्षाचे झाले? 8 वर्षाचे झाले. 8 वर्षाचे असताना नामदेवराय अगदी भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन. जीवनामध्ये भक्तवत्सलता काय असतात हे नामदेवरायांच्या चरित्राकडे पाहिलं ना, चरित्र ऐकायच्या नंतर कळतं की भक्तवत्सलता या शब्दाची किंमत फक्त नामदेवरायांच्या चरित्रातून प्राप्त होते. सामान्य समजू नका. नामदेवराय म्हणजे भगवान परमात्म्याचे सर्वात जवळचे आणि सर्वात लाडके भक्त. ज्या भगवान परमात्म्याला नामदेवाशिवाय होत नाही, करमत नाही, किंवा भोजन सुद्धा भगवान परमात्मा नामदेवरायांच्या शिवाय घेत नाही. एवढे लाडके आणि वडिवाळ भक्त माझे नामदेवराय. पण आता 8 वर्षाचे माझे नामदेवराय झाले. कथेमध्ये एकदम पटापट नामदेवराय मोठे होत आहेत आणि 8 वर्षाचे झाल्याच्या नंतर भक्ती चालू आहे. भक्ती काही खंडित झालेली नाही. पण मला एक म्हणायचंय, मला एक सांगायचंय, जे नामदेवराय 8 वर्षाचे असताना देवाची भक्ती करतात, नामचिंतन करतात, भक्तवत्सलता त्यांच्याकडे जोडली आहे. आपण त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळतो. पण मला सांगा महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपला 8 वर्षाचा मुलगा करतो काय? 8 वर्षाचा पोराचा झाले 8, त्याला शिक हरिपाठ, नाहीतर लागून गेलेली वाट, त्याला शिकवा तुकोबाचा नाट, पाहू द्या देवळाची वाट, गडगडती 660. पण आता तसं राहिलं नाही. आता परिस्थिती बदलत चालली बाप. संस्कृतीची लागली वाट, जो तो लाट, व्यसनानं भरली गैराट आणि भिकारी पाच सैराट. ही परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुलांवरती योग्य संस्कार राहिले नाही. तुम्हाला सांगू का बाप, आपण हा सप्ताह करतो, पण या सप्ताहाचं एक कारण आहे. लहान मुलांवरती चांगले संस्कार व्हावे, हिंदू धर्माचं ज्ञान तरुणांपर्यंत पोहोचावं. सर्व जगजीवन एका आईच्या लेकरासारखं या
शाळेचे संस्कार आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार तुम्हाला प्राप्त होतील तर मायबाप हे समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मला सांगायचं तात्पर्य तरुण आणि जवान तो या महाराष्ट्र मातीची शान ज्ञानेश्वरी भागवत यावर ठाण तरच या भारत देशाची उंच होईल मान आणि या भारत देशाची उंच घ्यायची असेल मान तर महिला मंडळ मुलाला शिकवा बसायचं तरच या भारत देशाची उंच होईल मान. जे नामदेवराय 8 वर्षाचे असताना भगवान परमेश्वराची भक्ती करतात पण आपलं लेकरू 8 वर्षाचं असताना हातामध्ये मोबाईल घ्यायचा आणि मोबाईल पाहतं यावरून आपल्या लेकरावर संस्कार होणं शक्य नाही. म्हणून आतापासून लहानपणापासून लेकरावरती आचार विचार हे चांगले घडवा संस्कार चांगले घडवा तरच तो म्हातारपणी तुम्हाला सांभाळेल. बरं लेकरांना म्हातारपणी सांभाळावं याकरता ते संस्कार याच्याही पुढे सांगायचं म्हटलं तर ते नामदेवराय 8 वर्षाचे 8 वर्षाचे पण आई वडिलांच्या संस्कारातून घडले तर त्यांच्यावरती योग्य संस्कार झाले. भगवान परमात्म्याची भक्ती नामदेव महाराजांमध्ये एक गुण सर्व संतांपेक्षा जास्त सांगितलं जातं. नामदेवरायांनी संस्कार ही उत्कृष्ट केला त्याचबरोबर परमार्थही उत्कृष्ट केला. म्हणून नामदेवरायांचं चरित्र हे आचरणीय चरित्र आहे. म्हणून या ठिकाणी नामदेवराय 8 वर्षाचे झाले पण आता 8 वर्षाचे झाल्याच्या नंतर एक जबाबदारी माझ्या नामदेवरायांच्या अंगावरती पडली. नामदेवराय वडील कापड व्यवसाय वडिलांचा आता कामानिमित्त बाहेर गावी गेलेले आहे पण घरामध्ये परंपरा आहे. घरामध्ये परंपरा अशी आहे जोपर्यंत भगवान परमात्म्याला नैवेद्याचा ताट जात नाही तोपर्यंत घरातील एकही व्यक्ती जेवण करत नाही. ही घरामध्ये परंपरा आहे नामदेव महाराजांच्या. आणि मग त्या ठिकाणी प्रसंग असा बाप नामदेवराय आईला म्हणाले आई मला दूध दे आणि नैवेद्याचं ताट दे. आज बाबा बाहेर गावी गेले आहेत मी जाऊन देवाला नैवेद्य दाखवतो. पण आईने सांगितलं हे बघ मामा देवाला जीव घालू नये तसं येऊ नको. आता आईचा आदेश नामदेवरायांनी ऐकले. ठीक आहे गेले नामदेवराय हातामध्ये नैवेद्याचं ताट घेतलं. घडव्यामध्ये सोन्याच्या घडव्यामध्ये नामदेवरायांनी दूध घातलं आणि सर्व घेऊन त्या ठिकाणी आले. राहुरामध्ये आले आणि राहुरामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. आता जो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे त्या पांडुरंग परमात्म्याला जीव घालायचे. तो जगाचा मालक आहे विश्वाचं चालित आहे त्याच्याशिवाय रक्षक पाळणारा नाही. असा जो जगाचा मालक त्या जगाच्या मालकाला नामदेवरायांना जीव घालायचे विनंती करतात. हे देवा हे बघ मला काही श्लोक वगैरे काही येत नाही. मी छोटा आहे अगदी 8 वर्षाचा आहे पण अगदी छोटासा आहे तो म्हणून दाखवतो. बघ देवा तुला जीवन चालू करावं लागेल. ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणोतम ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. हे बघ देवा माझ्या वडिलांना खूप श्लोक येतात माझ्या वडिलांना खूप पोहे येतात पण मी छोटा असल्या कारणाने मला काहीच येत नाही. एक छोटासा येत होता मी तो म्हणून दाखवला. आता तू जेवण करून घे. तरी सुद्धा भगवान परमात्मा काही जेवत नाही. देवा बर माझ्या समोर जेवण नाही मी बर मी काम करतो. मी बाहेर जाऊन देवा तुम्ही पटपट जेवून घ्या बरे. नामदेवराय म्हणतात देवा नैवेद्याचं ताट सोन्याच्या घडयामध्ये ठेवलेलं दूध देवाच्या समोर ठेवतात आणि महाद्वारात बाहेर येऊन बसतात. 10 मिनिट झाले 20 मिनिट झाले अर्धा तास झाला तरी सुद्धा भगवान परमात्मा काही जेवत नाही. नामदेवराय पुन्हा देवाजवळ आले. देवा अरे मला सुद्धा भूक लागली आहे
बाबा किती वेळची वाट पाहतोय तू जेवल्याशिवाय घरामध्ये एक घास सुद्धा पुढे खात नाही आणि तू जर जेवला नाहीस माझी आई साहेब मला जीव देणार नाही मग देवा आता तुला जेवावंच लागेल विनंती करतात केशवा गोविंद गोपाळ जेवितु ग कृष्ण पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जेवितु गोपाळ पांडुरंगा रे पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ जय विठ्ठल हरी पांडुरंगा हे पांडुरंगा हे बघ मी सगळ्या देवांची नावे घेतली आणि सगळ्या देवांना बोलवून तुलाही बोलवतो कारण सगळ्या देवांचा राजा तूच आहेस आणि तू जेवल्याशिवाय मला काही जेवता यायचं नाही बाबा पटकन जेवण करून घ्या एवढी विनंती करून देखील भगवान परमात्मा काही जेवत नाही मग आता शेवटी रामदेव राय म्हणतात हे बघ देवा तुला भूक नसेल तुला जेवायचं नसेल तर ठीक आहे तू नैवेद्य खाऊ नको किमान या सोन्याच्या गडव्यामध्ये आणलेलं दूध तरी पिऊ देवा मी विनंती करतो देवा माझ्याकडून तर काही चुकलं देवा मला क्षमा करा मला माफ करा एवढं सद्गुण देवा दूध पियो मोरे गोविंद लाला 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 गोविंद लाला गोविंद गोपाल दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला काल बछड़ा कपिल गाई काल बछड़ा कपिल गाई काल बछड़ा कपिल गाई काल बछड़ा कपिल गाई वंदना माता दूध पिहा वंदना माता सोने का गड़वा दूधनी भरियो देवाला विनंती करतात देवा हे बघ मी दूध आणलेलं आहे दूध पिया मरे गोविंद लाला गोपाल लाला गोविंद लाला त्या ठिकाणी विनंती करतात हे देवा दूध आणलेलं आहे हे बघ जर्शा गाईचं नाही म्हशीचंही नाही कारण जर्शा गाईचं आणि म्हशीचं दूध पिल्याच्या नंतर आताची लेकरं जर्शा गाईचं आणि म्हशीचं दूध पितात आणि जसं जनावर खाऊन सुद्धा आरडाओरडा करतात तसं आजची लेकरं दूध पिऊन देखील आरडाओरडा करतात म्हणून जर्शा गाईचं नाही म्हशीचंही नाही दूध कशाचं आहे
हे बघ देवा, इथपर्यंत ठीक आहे. आणि दूध काय मी सामान्य भांड्यामध्ये आणलेलं नाही. दूध मी कशामध्ये आणलेलं आहे? अगदी स्टीलच्या घडव्यात नाही, स्टीलच्या घडव्यात नाही, चांदीच्याही पात्रामध्ये नाही, मग सोन्याच्या घडव्यामध्ये मी दूध आणलेलं आहे. सोने गडवा दूधने भरियो, सोने गडवा दूधने भरियो, नारायण के भरियो, मियो नारायण पियो नारायण के भरियो, मेरे देवाला विनंती करतात, देवा हे बघ, आतापर्यंत मी तुला प्रेमानं सांगत होतो, पण तरी सुद्धा तू ऐकत नाही देवा. मग आता माझ्याकडे शेवटी पर्याय उरलेला नाही, आणि तू जेवल्याशिवाय मला जेवता येणार नाही. माझी आई मला जेवण्याकरता देणार नाही. मला तर खूप भूक लागली आहे देवा. हे बघ, मी 3 महिन्याच्या अगोदर तू जेवण करून घे, नाहीतर दूध तरी पिऊन घे, नाहीतर हे बघ, माझा डोकं तुझ्या समोर मी आपटून घेईल आणि याच ठिकाणी मी रक्ताचा अभिषेक करून टाकेन. कोण म्हणताय? माझे संत नामदेव महाराज. पण आता तरी सुद्धा भगवान परमात्मा येत नाही. तरी सुद्धा भगवान परमात्मा येत नाही. भगवान परमात्मा रडू लागले, लोक आपटू लागले. पटकन भगवान परमात्मा बाहेर आले आणि भगवान परमात्मा म्हणाले, अरे नामदेवा, तुझ्यासारखा भक्त मी अजूनही पाहिला नाही. त्या ठिकाणी देव म्हणतात, ऐसा भगत मैं कबू नहीं पायो, ऐसा भगत में कभी नहीं पाया, ऐसा भगत में कभी नहीं पाया, नामदेव ने देव हंसाया, नामदेव देव हंसाया, नामदेव देव हंसाया, नामदेव देव हंसाया, दूध पियो मोरे गोविंद लाला, 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 गोविंद लाला, गोपाल लाला, गोपाल गोपाल
गोविंद प्यारे गोविंद लाला गोपाल लाला गोविंद लाला गोपाल लाला दूध पियो रे गोविंद लाला दूध पियो रे गोविंद लाला गोविंद लाला। मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती महिमा संता हे हा सामान्य महिमा संता हे हा सामान्य महिमा संता हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती हो नैवेद्य हातीचा मूर्ती घे हे हा सामान्य महिमा संता नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी विठोबा रखुमाई
रघुवाय विठोबा रघुवाय तुम्हाला या प्राप्ती पाहिजे असेल तर सर्वांनी म्हणाले भजन करायचं सर्वांनी केले चहा घेते नामदेव जनाबाई बोला सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई मागच्या बाया मनात नाही नामदेव जनाबाई जोरात म्हणा टाळी कोणी वाजवत नाही नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई हो घ्या खाली थकल्या असाल हे पहा भजन करणं म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ पोहोचणे कारण महिला मंडळाला जर काही ठिकाणचं सांगते मी इथला अजिबात सांगत नाही काही ठिकाणचं सांगते काही महिलांना सांगितलं ना की तुम्ही मंदिरामध्ये मोकळ्या असता भजन घेत जा त्यांचं भजन कसं आहे ऐका एक वरती बसलेली होती रस्त्याने चाललेली होती तिच्या खांद्यावरती 3 तांदळाच्या पिशव्या होत्या आणि जी वरती बसलेली होती त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती का आज सखुबाईच्या खांद्यावरती 3 तांदळाच्या पिशव्या काय कारण म्हणे तुला माहिती आहे का जी प्राथमिक शाळा लय मस्त ते सरकार मस्त आणि एक मुलगा असेल तर 1 तांदळाची पिशवी दोन सखुबाईला 3 येत म्हणून आज 3 तांदळाच्या पिशव्या तुमचं सरकार लय मस्त आणि हे जर मला आधीच माहिती असतं तर मी ऑपरेशन केलं नसतं म्हणजे असं भजन महिला मंडळाचं चालतं म्हणून त्या ठिकाणी संत म्हणतात माझे नामदेव राय ज्यांचं भजनामध्ये अहोरात्र अखंड भजन 8 वर्षाचे नामदेव राय पण देवाला आळंगार देवाशी बोलतात आणि देवाचं वास माझ्या नामदेव राय 8 वर्षाचा प्राप्त झाला हे कारण फक्त भजनाचं आणि नामचिंतनाचं आहे म्हणून संत म्हणतात की बाबांना तुम्ही जीवनामध्ये आलात ना या देहामध्ये आलात ना 84 लक्ष घेऊन आलात ना कोटी कोटी फेरा मनुष्य देहाची आवारा वृक्षामध्ये घ्याव्या जलचरी पशुचे घरी मानव भितरी 4 लक्ष तुम्ही चांगले रक्षण आलात ना मनुष्य देहामध्ये येऊन काय करा चिंतन करा म्हणजे माझ्या नवराईला पण आता नवराईचा सहवास परमात्मा का तर त्या परमात्म्याला भक्त आणि देवाचा माझा नामदेव मला जीवनाचा ठेवा मी भोजन कधी करेल या चाहून माझ्या परमात्म्याला लागू लागली पण एक दिवस नामदेव राय देवा हे देवा ऐक ना मी रोज तुला जेवण घेऊन येतो तू जेवणच करतो पण हे बघ देवा माझ्या घराचं आणि तुझ्या मंदिराचं अंतर खूप आहे देवा इथपर्यंत येईपर्यंत सर्व नैवेद्याचा प्रसाद सर्व थंड होऊन जातो देवा तू कधी कधी माझ्या आईचं गरम गरम हातचं खावं याची माझी इच्छा आहे देवा
एक काम करू देवा आपण. हे बघ मी तुझ्या जागेवरती उभा राहतो. माझी आई आहे ना आई, सुंदर असं दही धपाटे बनवते ना देवा, आणि तू माझ्या आईच्या हातचं दही धपाटे खाल्ले ना देवा, अगदी तृप्त होऊन जाशील तू. विश्वास में एकदाही असं ढेकर दिला नशीब, असं सुंदर ढेकर तू देशील देवा, पण माझ्या आईच्या हातचं दही धपाटे. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे देवाने सांगितलं, हे बघ नामदेवा, तुला या ठिकाणी उभं राहावं लागेल, पण उभं राहून फक्त शांत आता उभं राहता जमणार नाही. कसं? हे बघ, रात्री 12 वाजता पुजारी महाद्वार बंद करतील आणि हे राहुराई बंद करतील. तू या मंदिरामध्ये चढून बस आणि रात्री 12 वाजले की माझ्या जागेवर उभा राहा, आणि उभा राहिला की मी पटकन आईकडे जातो तुझ्या, आणि दही धपाटे खाऊन या ठिकाणी उभे राहण्याकरता येते. ठीक आहे देवा. रात्रीचे 12 वाजले. आता 12 वाजल्याच्या नंतर त्या ठिकाणी नामदेव राजेवाला म्हणतात, देवा हे बघ पुजारी सर्व बंद करून गेलेले आहेत, तू पटकन जा आणि गरमागरम माझ्या आईच्या हातचे धपाटे खाऊन ये. पण देव म्हणतात, हे बघ रात्रीचे 12 वाजले, आता काही जेवणाची वेळ आहे का, आणि आता मी जेवण करावं तुला मी शोभतं देवा त्या नामा. असं म्हटल्याबरोबर मग देवा जाऊ तुम्ही. हे बघ मी जातो, पहाटे जावं लागेल. बरं ठीक आहे. पहाटेचे 4 वाजले. नामदेव राय देवाच्या जागेवरती आणि देव पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या घरी गेल्याबरोबर पहाटेचे 4 वाजता माझ्या गोणाई आईच्या वरती स्वयंपाक करता बसलेल्या. सांगितलं, गोणाई आई मला नामदेवाने पाठवलंय तुमच्या हातचे गरमागरम दही धपाटे खायचे. ठीक आहे देवा, खाऊ घालते, पण माझा नामदेव कुठे आहे देवा? आई साहेब, नामदेव माझ्या जागेवरती उभे आहेत, आणि नामदेवाने स्वतः मला पाठवलंय. बरं ठीक आहे देवा, पण माझा नामदेव साक्षात जगाचा मालक झाला. देवाचं स्वरूप माझ्या नामदेवाला प्राप्त झालं. ही गोष्ट काय थोडी का देवा? बरं ठीक आहे, गरमागरम तुम्ही दही धपाटे खा, आणि पटकन आपण नामदेवाच्या दर्शनाकरता जाऊ. माझ्या नामदेवाला मला पाहायचंय. माझा नामदेव देवाच्या रूपामध्ये किती छान दिसतोय हे पाहण्याकरता आतुर झालेल्या गोणाई आई साहेब त्या ठिकाणी देवाला विनंती करतात, देवा तुम्ही पटकन गरमागरम दही धपाटे खा. गोणाई आई साहेबांनी दही धपाटे बनवले. भगवान परमात्म्याने सुंदर प्रकारे भोजन केलं, आणि आईच्या हातचं खाऊन सुंदर असा विश्वशक्तीचा डंगर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला दिला. भगवान परमात्म्याने दुसरं रूप घेतलं. गोणाई आई साहेब आणि भगवान परमात्मा सकाळचे 7 वाजले. भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता इकडे सुंदर अशी दर्शनवारी चालू झाली. त्या दर्शनवारीमध्ये जगाचा मालक विश्वासजनिता मायबाप ज्याच्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही. सूर्या सत्याने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्याकडे, ऐसा समस्त ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणो शरणालो. मेघानी बरसावे, पर्वती वैसावे, वायुनी विचरावे सत्य तुझे. तुका म्हणे काही न हाले साचार, प्रभू तू निर्धार पांडुरंगा. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगतेच चाळीता. मायबाप दुसऱ्या रूपामध्ये आणि गोणाई आई साहेब नामदेव राय देवाच्या रूपामध्ये राहण्याकरता राहुरामध्ये आले. आता राहुरामध्ये आल्याच्या लांबूनच त्या ठिकाणी नामदेव रायांच्या लक्षात आलं की हा जगाचा मालक जानपणा या ठिकाणी आहे. तोच माझ्या दर्शनाकरता येत आहे, आणि मी सामान्य भक्त आहे. देवाने माझं दर्शन घ्यावं एवढी प्रचिती माझी नाही. कसं ओरडावं म्हणावं. आपण जर देवाला आरडाओरडा सांगितलं, देवा दर्शन नका, देवा दर्शन नका असं जर म्हटलं तर हे पुजारी गावकरी सर्व आपल्याला नाना मारतील, बाहेर काढतील.
मग शांत उभा आहे कोण नामदेव राय अगदीच देव जवळ आले पायाचं भक्ताच्या दर्शन नामदेवाचे भगवान झाले बोलायला पाहिलं की माझा नामदेव साक्षात देवाचं स्वरूप झालेला आहे गोडाई आई आहे दत्त झाल्या आणि एक दृश्य पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला किती आनंद होतो मला सांगू का आपण ज्ञानोबा माऊलीची भजन करतो ते भजन नावाचे पांडुरंग परमात्मा करतात पहा प्रल्हाद महाराज पडवे की त्या ठिकाणी अधिकारी महात्मा देऊळ बंद करायचं आणि उडायचं हे सर्व अधिकार ते प्रल्हाद महाराज पडवे यांच्याकडे आणि मग प्रसंग असा घडला पहाटेच्या 3 वाजता प्रल्हाद महाराज पडवे त्या ठिकाणी देऊळाचा दरवाजा उघडा करता आले एकटेच प्रल्हाद महाराज पडवे त्यांनी पाहिलं आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश केला आणि केल्याबरोबर मायबाप भजनाचा आवाज लागला ज्ञानोबा माझ्या तुकोबाराया ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबराया तुकोबाराया ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबराया तुकोबाराया ज्ञानोबराया तुकोबाराया मंदिराच्या आजूबाजूलाही पाहिलं पण भजन मात्र करत मग गाभाऱ्यात फक्त आवाज येतो कुठून म्हणून पाहण्याकरता मूर्तीला फक्त कान लावले तर मूर्तीतून आवाज येतात ज्ञानोबराया माझ्या तुकोबाराया आवाज आल्याबरोबर विचारतात हे पांडुरंगा अरे तू भजन म्हणतोस की काय तेव्हा मूर्तीतून आवाज आला प्रल्हाद महाराज पडवे यांना मूर्तीतून आवाज आला की हे प्रल्हादा अरे दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः माझ्या भक्तांचं भजन करतो कारण भक्तच माझ्या घरात सर्व काही आहे देवाची आवडे भक्त समागम त्याचे सर्व काम करी हरी भक्त का झाला की अवतार धरी नांदे भक्त करी स्वय देव भक्ता बिना देवा काही चिनावडे भक्त तो आवडे सर्व काळ एका जनाधरी भक्ताचा गीत देव सदोदित स्वय होत अरे भक्त माझ्याशी एवढं एकरूप होऊन जातात की भक्तांमध्ये भक्त वत्सलता पाहायला मिळते किती भक्त वत्सलता जसं आईमध्ये आणि लेकरामध्ये जेवढी वत्सलता असते आईची आणि लेकराची तेवढी माझ्यामध्ये आणि माझ्या भक्तांमध्ये आहे एवढंच नाही भगवान परमात्मा भक्तांशी एवढी अपेक्षा करतो आणि एवढी भक्त वत्सलता ठेवतो का त्याचं कारण सांगितलं पहा प्रसंगाला समोर जाईल भागवतामध्ये एक कथा सांगितली जाते त्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी देव घरामध्ये देव पूजा करत बसलेले आहेत कोण झोपलेले गाय महिला मंडळ कोण पूजा करते भगवान श्रीकृष्ण देवालयामध्ये देवाची पूजा करतायत आता हे तुम्हालाही पटत नाही मलाही पटत नाही बरोबर देवाची पूजा
शक्य आहे? देवाला कुणाची पूजा करावी? देवाला सांगितलं देवा पूजा करा, देवाला सांगितलं देवा पूजा करा, कसं काय शक्य आहे? तसं प्रसंग असा आहे, भगवान श्रीकृष्ण देव्हाऱ्यामध्ये देव पूजा करतायत. आता प्रश्न सर्वांनाच निर्माण झालेला आहे. आता जो जगाचा मालक आहे, विश्वाचं पालन करताय, तो कुणाची पूजा करत असेल? कुणाची पूजा करत असेल? प्रश्न निर्माण झाला. आणि प्रश्न निर्माण झाल्याबरोबर त्या ठिकाणी नारद महर्षी सकाळच्या वेळेमध्ये आले आणि आल्याच्या नंतर प्रश्न केला, कहा भगवान परमात्मा कुठे गेले? भगवान परमात्म्याजवळ माझं महत्त्वाचं काम आहे. बरं ठीक आहे, तुमचं महत्त्वाचं काम आहे, एवढ्या सकाळी सकाळी काय काम काढलं नारदा? रुक्मिणी माता विचारते, काय काम काढलं? म्हणे खूप महत्त्वाचं काम आहे आणि आज जर ते काम झालं नाही तर काहीच शक्य राहणार नाही, सर्व काही मृत्यू पाताळ सर्व काही एकत्र होऊन जाईल म्हणे. एवढं महत्त्वाचं? जा म्हणे, पटकन जा, देवघरामध्ये देवपूजा करताय. नारदाला आश्चर्य वाटलं, देव आणि देवपूजा करताय. आश्चर्य वाटलं ना, देव नेमकी कोणाची पूजा करत असतो? पटकन नारद महर्षी त्या ठिकाणी देवघरात गेले आणि वाकून पाहिलं, देव नेमकं पूजा करतात कोणाची? पाहिलं तर त्या देवाऱ्यामध्ये संत नामदेव राय, संत ज्ञानेश्वर महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, सर्व संतांचे फोटो आणि प्रतिमा त्या ठिकाणी देवाऱ्यामध्ये होत्या आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण भक्तांची पूजा करत बसले असते. भगवान परमात्म्यांना भक्त एवढे आवडतात की भगवान परमात्मा म्हणतो, जगाच्या पाठीवर मला काहीच आवडत नाही, मला केवळ आणि केवळ माझे भक्त आवडतात. पण भक्त आवडतात ते कसे? ज्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी भाव आहे ते भक्त मला आवडतात. अंतरीची अगदी छोटे स्वरूपात करणार आहोत. जे नामदेव राय भगवान परमात्म्याचे लाडके आहेत, त्या भक्ताच्या लग्नामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्मा वऱ्हाडापासून तर माणूस सेवेपर्यंत पत्रावळ्या उचलण्यापर्यंत काम करतो, असा पांडुरंग परमात्मा भक्तांचा गीत झालेला आहे. अगदी आपण नामदेव महाराजांचा विवाह थोड्या वेळामध्ये लावणार आहोत. जे नामदेव राय आणि गोणाई आई राजाई आई झालेले आहेत, त्यांनी पुढे यावं आणि मध्ये चला जगाचा मालक ज्या नामदेव राय करतात, ज्यांच्या विवाह करतात, सर्व काही कामे करतात. गोमाजी शिंपी यांची कन्या गोणाई व गोणाईच्या पोटी आलेले नामदेव रायांचा विवाह त्या ठिकाणी सदावती घराण्यामध्ये होत आहे. राजाई आई साहेब त्या
त्या ठिकाणी आणि नामदेव महाराज यांचा विवाह या ठिकाणी संपन्न आहे. अक्षता मुलीच्या मागे राहा. चला सर्वांनी उभे राहिलं तरी चालेल. विवाहानंतर सर्वांनी उभे राहिलं तरी चालेल. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडविनायकं चिन्तामणि ओझरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेरांजन संस्थितौ गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभं भवतु सावधान. अंबा अष्टभुजा त्रिलोक्य जननी देवी कुलस्वामिनी आली लग्न घरा निवास करण्या औवाहना ऐकोनी आता तीच उभी मिठीत मिठल्या घेवोनिया अक्षदा माते हो वरदायिनी वधूवरा कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चर्मवती वेदिका क्षिप्रावेत्रपति महा सुरनदी ख्यातया गंडकी पूर्णा जले समुद्र चरिता कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. हे कन्या सगुना रूपपरा कबना सिम्या दीजिए आता विचार श्री कृष्ण नवरा त्यासे समने रुक्मिणी पुत्र पडील त्यासे पुसने कुर्यात् सदा मंगलं सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. अगदी थाटामाटामध्ये नामदेव महाराजांचा आणि राजाई आई साहेबांचा या ठिकाणी विवाह संपन्न झाला. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर सर्वांनी खाली बसा.
आणि विवाह झाल्याच्या नंतर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं सर्व बसलेल्या श्रोतेजनांना अगदी सुंदर प्रकारे घोषणा करता बसवलं आणि बसवल्याच्या नंतर पत्रवाळ्या वाढण्यापासून सर्व भूषण वाढेपर्यंत सर्व वराड उठून आपल्या गाड्यांमध्ये बसेपर्यंत पांडुरंग परमात्म्यानं त्या वराडाची सेवा केली. जगाचा मालक एवढा थकला नामदेव विवाह झाल्याच्या नंतर घरी थांबले नाही बाप. विवाह झाल्याबरोबर पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि हाताला साखर घालणारे अरे किती करता किती माझ्या मनामध्ये काम देवा मी पाहत होते रे. पत्रवाळ्या ठेवल्या वराडाला जीव पाणी वराडाला गाडीत बसवलं घरी आणलं देवा. अरे एवढं काम माझ्या आई वडिलांना कळून सुद्धा घडत नाही पण तू माझे आई वडील विठ्ठला एवढं कार्य तू करतोस एवढं संपन्न कार्य देवा. अरे तुझ्यामध्ये एवढी भक्तवत्सलता आहे तरी सांग ना देवा. तेव्हा पांडुरंगानं सांगावं अरे मी तुझा आहे आणि तूच माझा आहे. विठ्ठला माझा 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 विठ्ठल मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा दादा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला सर्व काही वेळेवेळेला आणि जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूला सर्वांना आपल्या वयामध्ये 10वीला 12वीला त्यांचे पेपर संपलेले आहेत ते लेकरं सुद्धा घेऊन या जेणेकरून परमात्म्याचा त्यांच्यावर प्रभाव पडेल तीही परमात्मा लागला. आज पिढीला गरज आहे लेकरं सुधारण्याची आणि कथा केवळ लेकरांकरता लेकरांवरती योग्य संस्कार होण्याकरता आहे. म्हणून मायबाप सर्वांनी आपल्या आजूबाजूचे व्यक्ती घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि उद्यापासून ज्यांची सकाळची पंगत आहे आणि संध्याकाळची पंगत आहे सकाळची पंगत आहे संध्याकाळची पंगत आहे त्यांनी आरती करता उद्या जुळून हजर राहायचं. सुरुवातीला आरती होईल तदनंतर सेवा प्रारंभ होईल. आज या ठिकाणी कथा समाप्त होईल. शेवट ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि कथा समाप्त होईल. कारण आपली वेळ होऊन गेलेली आहे आणि तुमचे अधिक कमी वेळ मिळणार नाही. आपला टाइम आहे 9 ते 11 आणि 9 ते 11च्या पुढे मी 5 मिनिटं निघणार नाही का. तुम्ही शेतकरी बांधव आणि शेतकऱ्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबण्याचं कार्य असतं आणि राबल्याच्या नंतर व्यक्ती थकतो आणि थकल्यानंतर त्याला विश्रांतीची गरज असते. म्हणून मी तुमचा अधिकाधिक वेळ मिळणार नाही आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी माझे गुरुवरे हरिभक्तपरायण जयंती महाराज यादव वाळंदीकर व तसेच हरिभक्तपरायण आदिदेवी देविका वाळंदीकर माझे परमपूज्य आदरणीय वडील आई वडील यांच्या चरणी सेवा समाप्त करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. एकदा भजन होईल आणि सेवा